प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं आजच्या ह्या प्रभूवारच्या गृह उपासनेमध्ये किंवा गृहभक्तीमध्ये मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक वार आपण ह्या गृह उपासनेच्या द्वारे आम्ही पुन्हा एक वार एकत्रित रीतीने ह्या ठिकाणी भेटत आहोत, यासाठी की ज्या लॉकडाऊनमध्ये आम्ही स्वतः आहोत, ज्या लॉकडाऊनमध्ये आम्ही सरकारच्या ज्या आधिपत्याखाली आम्ही ह्या ठिकाणी राहत आहोत, आमचं हे आद्य कर्तव्य आहे की आम्ही सरकारचे नियम आणि त्यांच्या असणाऱ्या ज्या सध्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी ख्रिस्ती विश्वासणाऱ्या या नात्याने त्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहून त्यांच्या नियमांचं आम्ही काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, मंडळीतल्या माझ्या प्रिय सभासदांना पुन्हा एक वार मी उत्तेजना देऊ इच्छितो वचनाकडे जाण्याच्या अगोदर की ज्या पद्धतीने या कठीण काळामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन आहे, गोरगरिबांसाठी ज्या देणग्या तुम्ही देत आहात, जे पाठबळ तुम्ही देत आहात, जे प्रोत्साहन तुम्ही देत आहात आणि गोरगरिबांची किंवा जे गरजवंत आहेत त्या गरजवंतांची गरज ज्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पूर्णत्वास नेत आहात त्याबद्दल खरोखर परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो। अजूनही मंडळीचा अविभाज्य घटक म्हणून किंवा विश्वासणारे म्हणून अजूनही या गोष्टींची गरज, तुमच्या दानाची, तुमच्या प्रार्थनेची आणि तुमच्या सहकार्याची गरज अजूनही मंडळीला आहे। जे मंडळीच्या संबंधामध्ये किंवा भुसावळ शहरामध्ये जे शहर जंक्शन म्हणून ओळखलं जातं, अशा ठिकाणी खरोखर या गोष्टींची निकडीची गरज आहे आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना करा। आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची, गरिबांची आणि गरजवंतांची गरज कशी पूर्ण करता येईल याकडे आपण बारकाईने लक्ष देऊ आणि माझा खात्रीचा विश्वास आहे की नक्कीच प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही। आपण आजच्या वचनाकडं आपण ह्या ठिकाणी वळणार आहोत। जे दोन शास्त्रभाग तुम्हाला शनिवारच्या दिवशी व्हॉट्सअपच्या द्वारे जी वर्शिप ऑर्डर तुम्हाला पाठवण्यात आली, त्या वर्शिप ऑर्डरमध्ये जे दोन शास्त्रभाग दिले होते, स्तोत्रसंहिता 68 याचा संपूर्ण अध्याय आणि त्याच्यानंतर प्रेषितांचे कृत्य याचा असणारा पहिला अध्याय, त्याच्या 6व्या वचनापासून ते 11व्या वचनापर्यंतचा असणारा शास्त्रभाग आम्ही त्या ठिकाणी वाचलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी बारकाईने तो वाचलेला असेल असा माझा पूर्ण विश्वास आहे। आज ज्या गोष्टीकडे किंवा ज्या संदेशाकडे, वचनाकडे आम्ही जात आहोत, मागच्या प्रभुवारी आम्ही बघितलं की पुनरुत्थानानंतर नेमकं काय आहे या असणाऱ्या वचनाकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं। आज आम्ही ज्या गोष्टींकडे किंवा ज्या संदेशाकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत त्याकडं आम्ही एक अभ्यासात्मक दृष्टिकोनातून आम्हाला आज बघणं गरजेचं आहे आणि तो जो संदेश आहे किंवा ती जी बाब आज मी तुमच्या समोर पवित्र वचनांच्या द्वारे किंवा पवित्र शास्त्राच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवणार आहे, ती गोष्ट आहे किंवा तो संदेश आहे की येशू ख्रिस्ताचं जे स्वर्गारोहण झालं, की जे गौरवी शरीराने तो उठवला गेला आणि जवळजवळ 40 दिवस, मागच्या संदेशामध्ये आम्ही बघितलं 40 दिवस तो त्याच्या शिष्यांना आणि वेगवेगळ्या लोकांना तो त्या ठिकाणी दर्शन देत होता आणि पेंटिकॉस्ट ज्यावेळेस 10 दिवसाच्या मजलीवर आहे, 10 दिवसांअगोदर तो त्या ठिकाणी त्याचं स्वर्गारोहण त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून ह्या असणाऱ्या अद्भुत आणि अलौकिक अशा ह्या घटनेकडं आज मंडळी म्हणून किंवा विश्वासणारे म्हणून आम्हाला या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगामध्ये अनेक लोकांचे वाढदिवस साजरे केले जातात, अनेक नेते पुढाऱ्यांचे वाढदिवस त्या ठिकाणी साजरे केले जातात। वाढदिवसानंतर ज्या वेळेस त्यांचा मृत्यू होतो त्याच्यानंतर त्यांची असणारी पुण्यतिथी, त्यांचा असणारा स्मरण दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि हे जे सर्व होतं, हे सर्व होण्याची जी प्रक्रिया आहे ही जन्मल्यापासून ते मरणानंतर किंवा मरणापर्यंत असणारं जे जीवनकाल किंवा जे जीवनकार्य ते जगलेले आहेत त्या जगण्याला पाहून किंवा त्यांचं असणारं जे कार्य आहे त्या कार्याला पाहूनच ह्या सर्व गोष्टी, त्यांचा वाढदिवस किंवा त्यांचा जो स्मरण दिन आहे, त्यांची पुण्यतिथी आहे, ह्या गोष्टी त्या ठिकाणी साजऱ्या केल्या जातात। मी अशा एका व्यक्तीच्या संबंधाने बोलत आहे
की ज्याच्या जन्माविषयी, ज्याच्या मृत्यूविषयी, ज्याच्या पुनरुत्थानाविषयी आणि ज्याच्या स्वर्गरोहणाविषयी ती व्यक्ती जन्म होण्याच्या अगोदरच पवित्र शास्त्रामध्ये या सर्व गोष्टींची नोंद करण्यात आलेली आहे. जग व्यक्तीचं असणारं जे सेलिब्रेशन आहे हे जन्म आणि मृत्यू ह्या कालखंडामध्ये तो कसा वागतो ह्याच्यावर, तो किती मोठा आहे आणि तो किती विद्वान आहे किंवा तो किती जगासाठी त्यांनी काय केलेलं आहे ह्याच्यावर त्याच्या गोष्टी डिपेंड आहेत. पण आमच्याकडे एक व्यक्तिमत्व, एकच व्यक्तिमत्व असं आहे की ज्याच्या जन्माविषयी, ज्याच्या मरणाविषयी, ज्याच्या जीवन कार्याविषयी, ज्याच्या असणाऱ्या पुनरुत्थानाविषयी आणि ज्याच्या स्वर्गरोहणाविषयी आम्हाला ह्या पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी त्याचा जन्म होण्याच्या अगोदर आम्हाला त्या ठिकाणी त्याच्याविषयी लिखाण केलेलं, भविष्यकथन केलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून अशा या व्यक्तीच्या संबंधामध्ये ज्यावेळेस आम्हाला त्याच्या जन्माविषयीची भाकीता आम्हाला माहीत आहेत, जन्माविषयीची असणारी भविष्यवाणी आम्हाला माहीत आहेत, त्याच्या मृत्यूविषयी काय भविष्यवाण्या पवित्र शास्त्रामध्ये केल्या त्याही आम्हाला माहीत आहेत, त्याच्या पुनरुत्थानाविषयी काय भविष्यवाण्या केलेल्या त्याही आम्हाला माहीत आहेत. आणि आज आम्ही बघणार आहोत की त्याच्या असणाऱ्या स्वर्गरोहणाविषयी आम्हाला आज जाणून घेणं गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र फार स्पेसिफिकली, फार बारकाईनं आम्हाला ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाविषयी आम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टींची पूर्तता, बऱ्याच गोष्टींचं शिक्षण त्या ठिकाणी देतं. या भूतलावर असताना ख्रिस्तानं अनेक चमत्कार केलेले आहेत प्रियांनो. आणि या चमत्कारांमध्ये त्याचे चमत्कार बरेच आहेत की जे त्याने स्वतःहून त्या ठिकाणी केलेले आहेत. पण मला सांगू द्या की ख्रिस्ता संगती 3 महत्वाचे चमत्कार आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये नमूद झालेले दिसून येतात. आणि म्हणून हे 3 चमत्कार जर काय आहेत, जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, की ज्याचं असणारं वास्तव्य, ज्याचं असणारं प्रमुख ठिकाण हे स्वर्ग आहे, हा स्वर्ग सोडून ह्या धर्तीवर तो देह धारणेमध्ये आला. हा पहिला चमत्कार सर्वसमर्थ परमेश्वराने ख्रिस्ताच्या जीवनामध्ये केलेला आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून ज्याला म्हटलेलं आहे की तो देह धारणेमध्ये जन्माला आला, की ज्याला म्हटलेलं आहे इन्कार्नेशन, आम्हाला हा एक चमत्कार ख्रिस्ताच्या जीवनामध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये दुसरा झालेला चमत्कार म्हणजे त्याचं मरणातून उठणं, पुनरुत्थित होणं. हा एक अलौकिक आणि अद्वितीय असा चमत्कार त्याच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतो. आणि केवळ ह्या गोष्टी इथंच थांबत नाही प्रियांनो, तर त्याच्याही पलीकडं मरणानंतर झालेलं त्याचं पुनरुत्थान आणि पुनरुत्थानानंतर झालेलं त्याचं जे स्वर्गारोहण आहे, की ज्याला असेन्शन असं म्हटलं जातं, या असणाऱ्या स्वर्गरोहणामध्ये आम्हाला हा तिसरा चमत्कार आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस ह्या सर्व गोष्टींचा जर लेखाजोखा आम्ही जर ह्या पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिला, तर आम्हाला ख्रिस्ताच्या असणाऱ्या स्वर्गरोहणाविषयी आम्हाला फार बारकाईनं गोष्टी त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेल्या दिसून येतात. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही त्याच असणाऱ्या शास्त्र भागांकडे बघणार आहोत, ज्या शास्त्र भागांच्या द्वारे, ज्या वचनांच्या द्वारे आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्तासाठी जर स्वर्गारोहण एवढं महत्वाचं आहे, तर त्याचे जे विश्वासणारे आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गामध्ये चालणारे जे त्याची लेकरं आहेत, मंडळी आहे, या मंडळीसाठी हे जे स्वर्गारोहण आहे हे किती महत्वाचं असावं. आणि म्हणून आज आम्ही या असणाऱ्या गौरवी असणाऱ्या कृतीकडे, या असणाऱ्या ग्लोरियस इव्हेंटकडे आम्ही लक्ष देऊ इच्छितो, की ज्या असणाऱ्या गोष्टीकडे, ज्या असणाऱ्या कृतीकडे आम्हाला आज बघणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वर्गारोहण हे आमच्यासाठी साधं सुद्धा नाहीये. स्वर्गारोहण हे आमच्यासाठी काहीतरी हलक्या दर्जाची गोष्ट नाहीये. स्वर्गारोहण की ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि काहीतरी एक वेगळी काहीतरी घटना त्याच्या जीवनामध्ये होते आणि ती आम्ही लाईटली घेणं गरजेचं आहे, अशाही प्रकारची ही घटना नाहीये. तर स्वर्गारोहण ह्याच्या द्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये हे त्याचं किती अनन्यसाधारण महत्व आहे हे आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं.
आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, लिहिणारे लेखक या स्वर्गरोहणाविषयी अतिशय बारकाईने त्या ठिकाणी लिखाण करतात. देवाचा एक सेवक या स्वर्गरोहणाविषयी म्हणत असताना म्हणतो, स्वर्गरोहण जे आहे हे साधे सुधे नाहीये. हे साधं सुधे नसून भूतलावर असणारं येशू ख्रिस्ताचं कार्य पूर्ण करून मृत्युंजय ख्रिस्त गौरवी शरीराने आपल्या पित्याच्या उजवीकडे रथबदली करण्यासाठी, बसण्यासाठी तो त्या ठिकाणी जात आहे. स्वर्गरोहण म्हणजे काय आहे तर मानवासाठी पित्याच्या इच्छेप्रमाणे सोडलेला स्वर्गीय सन्मान पुन्हा संपादित करण्याचा तो अविस्मरणीय प्रसंग आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सन्मान की जो ख्रिस्तानं त्या स्वर्गामध्ये सोडून तो मानव देह धारण्यामध्ये ह्या जगामध्ये आला, तो लीन आणि नम्र होऊन या जगामध्ये वावरला, आपल्या पित्याची असणारी इच्छा पूर्ण त्या ठिकाणी करून तो पुनरुत्थानाच्या द्वारे मृत्युंजय ख्रिस्त पुन्हा त्या स्वर्गीय वाटचालीकडे आपलं लक्ष केंद्रित करत आहेत. आणि म्हणून मंडळीसाठी स्वर्गरोहण जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये, आमच्या विचारांमध्ये, आमच्या कृतीमध्ये एक आमूलाग्र बदल होणार आहे आणि तो होताना आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला स्वर्गरोहण जे आहे, ख्रिस्ताचं जे स्वर्गारोहण आहे, हे आम्हाला त्याच वेळेस कळू शकतं ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजून घेऊ शकतो. आम्हाला ख्रिस्ताचं असणारं स्वर्गरोहण त्याच वेळेस समजून घेऊ शकतो ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि त्याचं मरण आम्हाला समजतं. आम्हाला ते ह्या तीन गोष्टी त्याच वेळेस कळतील ज्या वेळेस आम्ही त्याच्या असणाऱ्या जन्माकडं बारकाईनं ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करू. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस डॉक्टर लूक शुभवर्तमानामध्ये या सर्व गोष्टींचं लिखाण करतो, ख्रिस्ताच्या येण्याच्या संबंधाने तो बारकाईनं लिखाण करतो आणि ख्रिस्ताचा असणारा पृथ्वीवरचा असणारा प्रवास ज्यावेळेस संपुष्टात येत आहे त्याचा पण असणारा लेखाजोखा जो आहे तो बारकाईने त्या ठिकाणी तो लिखाण करत आहे. आणि म्हणून आम्हाला या लूक शुभवर्तमानाच्या आणि प्रेषितांच्या कृत्यांच्या असणाऱ्या लिखाणाकडं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताच्या जीवनामध्ये स्वर्गरोहण जे आहे हे अद्भुत आणि अलौकिक आहे. त्याची पुष्टी त्या ठिकाणी होत असताना आम्हाला दिसून येत आहे. स्वर्गरोहणाची पुष्टी आम्हाला जर पवित्र शास्त्रामधून जर बघायची आहे तर आम्हाला जुन्या करारामधून भविष्यवक्त्यांनी ह्या स्वर्गरोहणाची पुष्टी केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. या असणाऱ्या भविष्यवक्त्यांनी जी भविष्यवचने पवित्र शास्त्रामध्ये सांगितली, या भविष्य वचनांचं, भविष्य कथनांचं असणारं समर्थन येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या द्वारे होत असताना आम्हाला नव्या करारामध्ये त्या ठिकाणी दिसून येतं. आणि एवढंच केवळ नाही तर भविष्य कथन की जी आम्हाला जुन्या करारामध्ये झालेली दिसून येतात त्याचं समर्थन येशू ख्रिस्त करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि येशू ख्रिस्ताने जे भविष्य कथनाविषयी जे समर्थन केलेले आहे त्याची नोंद जगातल्या इतिहासानं घेतली आणि इतिहासानं ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाचं फार बारकाईने विश्लेषण केलं. आणि या सर्व गोष्टी डॉक्टर लूक जो आहे हा फार बारकाईने त्या ठिकाणी लिहित आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये झालेलं भविष्यकथन, त्या भविष्यकथनांना ख्रिस्तानं त्याच्या जीवनाच्या द्वारे केलेलं समर्थन आणि त्या समर्थनातला या जगाच्या आणि पवित्र शास्त्राच्या इतिहासाने केलेली त्या ठिकाणी योग्य प्रकारचं विश्लेषण आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वर्गरोहण हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट का आमच्यासाठी महत्त्वाचं आहे? कारण ख्रिस्त स्वर्गात गेल्याशिवाय ख्रिस्तानं देव केलेली जी दैवी योजना, जो कैवारी होता तो ह्या ठिकाणी येणार नव्हता. दुसरी गोष्ट, भविष्यकथने पूर्ण होणार नव्हती. जोपर्यंत ख्रिस्त स्वर्गामध्ये जात नाही किंवा ख्रिस्ताचं स्वर्गारोहण त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत ख्रिस्तासाठी जी त्या ठिकाणी भविष्यकथने बोलण्यात आली होती, जी पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेली होती, ती भविष्यकथने पूर्ण होणार नव्हती. तिसरी महत्वाची गोष्ट, स्वर्गरोहण आमच्यासाठी का महत्वाचं आहे? कारण विश्वासणाऱ्यांसाठी येशू ख्रिस्त जाऊन जागा तयार करणार होता. चौथी महत्वाची गोष्ट, ज्या ख्रिस्तानं स्वर्गातली जागा सोडून
तो या भूतलावावर आमच्यासाठी, आमच्या पापांच्या क्षालनासाठी येणार होता, आलेला होता. तो ख्रिस्त आता पुन्हा पित्याच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी रदबदली करणार होता. आणि म्हणून स्वर्गारोहण आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. एवढंच केवळ नव्हे, ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणामध्ये आम्हाला एक धन्य आशा त्या ठिकाणी दिसून येते, की जी धन्य आशा आम्हाला शुभवर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून स्वर्गरोहण आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं फॅक्टर म्हणून त्या ठिकाणी उभं राहतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्वर्गरोहणाचा असणारा जो उद्देश आहे, का येशू स्वर्गात घेतला गेला, याचं जर कारण जर पाहायचं असेल किंवा ह्याचा उद्देश जर आम्हाला जाणून घ्यायचा असेल, तर आम्हाला स्पष्टपणे पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टी दिसून येतात. योहान सुवर्तमानाच्या 17व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आम्हाला हे स्पष्टपणे दिसून येतं की येशू ख्रिस्ताला या सर्व कृतीच्या द्वारे त्याच्या स्वर्गीय पित्याचं गौरव करणं गरजेचं होतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त ह्या असणाऱ्या स्वर्गरोहणाला अतिशय महत्त्व देतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं स्वर्गामध्ये घेतलं जाणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. दुसरी गोष्ट, प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 31व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं की तो एक राजा आणि तारणारा म्हणून त्या ठिकाणी तो रिप्रेझेंटेशन करत आहे. आणि म्हणून त्याचं स्वर्गात जाणं हे अलौकिक होतं, अद्भुत होतं, कारण तो आमचा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू म्हणून, आमचा तारणारा म्हणून त्या ठिकाणी जाणार होता. तिसरी महत्त्वाची गोष्ट की जी आम्हाला इब्री लोकासपत्राचा 6वा अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनामध्ये प्रियांनो आम्हाला पाहायला मिळते, ती गोष्ट म्हणजे तो युगानुयुगाचा याजक म्हणून आमच्यासाठी तो त्या ठिकाणी उभा राहिला. जो येशू अग्रगामी होऊन असा आत घेतला गेला. इब्री लोकासपत्राचा लेखक आम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, आमच्या अगोदर अग्रगामी जाणारा जर कोण आहे स्वर्गामध्ये, तर तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, का स्वर्गरोहणाचा उद्देश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, का येशू ख्रिस्त त्या ठिकाणी स्वर्गामध्ये घेतला गेला, याचं चौथं कारण जर काय आहे, तर तो त्या ठिकाणी इब्री लोकासपत्राचा 9वा अध्याय आणि त्याच्या 24व्या वचनामध्ये म्हणत असताना तो म्हणतो, लिहिणारा लेखक त्या ठिकाणी तो म्हणतो, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात तो गेला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी रदबदली करण्यासाठी येशू ख्रिस्त या स्वर्गामध्ये त्या ठिकाणी जात आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताचं स्वर्गामध्ये जाणं, ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणं किंवा प्रभूचं वर उचललं जाणं हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. निसर्गाने त्या गोष्टीला साथ दिली. देवाच्या असणाऱ्या भविष्यवचनांनी, पवित्र शास्त्रामध्ये जी भविष्यकथनं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात, त्या गोष्टींनी ह्या सर्व गोष्टींची पुष्टी केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. अल्बर्ट डग्लस नावाचे देवाचे एक सेवक आहेत आणि ते त्यांच्या एका पुस्तकामध्ये म्हणत असताना म्हणतात की तो एक मनुष्याचा, देवाचा पुत्र म्हणून ह्या पृथ्वीवर आला, पण ह्या पृथ्वीवरून जाताना एक गौरवी विजयवंत ख्रिस्त म्हणून तो ह्या पृथ्वीवरून जात आहे. किती अद्भुत गोष्ट या लेखकानं, या देवाच्या सेवकानं येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाविषयी या ठिकाणी लिहिलेली आम्हाला दिसून येते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की जो ख्रिस्त, ज्याने आमच्या पापांच्या क्षालनासाठी मरण सहन केलं, ज्याचं ह्या भूतलावावर येणं एका विशेष उद्देशानं होतं, उद्देश विरहित कुठलंच कार्य ख्रिस्तानं या पृथ्वीवर केलेलं नाहीये. तर त्याच्या जन्मापासून, त्याच्या येण्यापासून ते त्याच्यानंतर त्याच्या मरणापर्यंत, त्याचं त्या ठिकाणी कबरेमध्ये जाणं, पुनरुत्थित होणं, दर्शन देणं आणि त्याच्यानंतर स्वर्गारोहण होणं, हे सर्व कुठलीच गोष्ट आम्हाला ख्रिस्ताच्या जीवनामध्ये उद्देश विरहित या ठिकाणी दिसून येत नाही. ख्रिस्तानं ह्या भूतलावावर जे काही केलं ते उद्देशासहित केलं. त्याच्याकडं प्रत्येक गोष्टीसाठी एक सबळ कारण आहे आणि त्या कारणासाठी एक सबळ पुरावा ख्रिस्ताकडे आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, मंडळीसाठी ख्रिस्ताचं वर उचललं जाणं, प्रभूचं स्वर्गारोहण होणं हे आमच्यासाठी एक अलौकिक आणि अद्भुत असा एक आशीर्वाद घेऊन येतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे
की ज्या वेळेस डॉक्टर लूक ह्या सर्व गोष्टी लिहितो, जर आम्ही बघितलं लूक शुभवर्तमानाच्या असणाऱ्या 24व्या अध्यायाच्या 50 आणि 53 वचनामध्ये 50 ते 53 वचनामध्ये आम्ही जर तो असणारा शास्त्रभाग जर वाचला आणि त्याच्यानंतर प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय 6व्या वचनापासून ते 11व्या वचनापर्यंत जर हे दोनही शास्त्रभाग जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी आम्हाला ह्या असणाऱ्या सर्व गोष्टींची असणारी माहिती आम्हाला मिळते। त्याच्यानंतर मार्क शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायाच्या शेवटच्या काही वचनांमध्ये जर आम्ही बघितलं तर येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होताना येशू ख्रिस्त कुठले आशीर्वाद आणि कुठल्या असणाऱ्या गोष्टी शिष्यांना तो त्या ठिकाणी देतो त्याच्याविषयी आम्हाला त्या ठिकाणी या सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिसून येतात। प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत लूक येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाविषयी अतिशय बारकाईचं आणि मार्मिक असणारं लिखाण त्याच्या लिखाणामध्ये तो त्या ठिकाणी करतो। आणि म्हणून प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला स्पष्टपणे प्रेषितांच्या कृत्यांच्या पहिल्याच असणाऱ्या अध्यायामध्ये आम्हाला त्या ठिकाणी तो म्हणतो, थिओफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला। त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवावयास आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला, की जो पहिला ग्रंथ लूक शुभवर्तमान म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आढळतो। आणि त्याच्यानंतरचा हा दुसरा ग्रंथ म्हणजे प्रेषितांची कृत्ये जे आहेत हे त्या ठिकाणी लिखाण केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं। आणि म्हणून लूक ह्या असणाऱ्या दोन्ही पुस्तकांच्या लिखाणामध्ये आम्हाला ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाविषयी आम्हाला त्या ठिकाणी बारकावे देत असताना तो दिसून येतो। आणि म्हणून आम्हाला ह्या असणाऱ्या लिखाणाच्या द्वारे ह्या वचनांच्या द्वारे आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्र स्वर्गारोहणाविषयी ख्रिस्ताच्या असणाऱ्या स्वर्गारोहणाविषयी आम्हाला फार बारकाईने ह्या सर्व गोष्टी सांगतात। आणि म्हणून एक विश्वासणारे म्हणून आणि मंडळी म्हणून आम्हाला ह्या सर्व गोष्टींचा, या अति महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणं, त्याचं मनन आणि चिंतन करणं हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे। पहिल्या असणाऱ्या पुस्तकाची म्हणजे संत लूक, डॉक्टर लूक ज्यावेळेस त्याचं पहिलं लिखाण, पहिलं पुस्तक ज्यावेळेस तो करतो त्या पुस्तकाची असणारा जो शेवट आहे हा शेवट ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाने करतो। मात्र ज्यावेळेस तो दुसरा ग्रंथ ज्यावेळेस थिओफिल महाराजाला ज्यावेळेस तो सादर करत आहे त्या ग्रंथाची सुरुवात ख्रिस्ताच्या असणाऱ्या स्वर्गारोहणाने करतो। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर लूक साठी त्याच्या लिखाणामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्याप्रमाणे ख्रिस्ताच्या अरायव्हलच्या बद्दल तो लिहितो, ख्रिस्ताच्या जन्माबद्दल ज्यावेळेस तो बारकाने लिहितो, ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाविषयी सुद्धा संत लूक किंवा डॉक्टर लूक या ठिकाणी बारकाईनं लिखाण केलेलं आम्हाला या सर्व घटनांमधनं, त्याच्या लिखाणामधून, की जे लिखाण त्याने पवित्र आत्म्याने केलेले या सर्व लिखाणामधून आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं। आणि म्हणून लूक या डॉक्टर लूक साठी ख्रिस्ताचं वर उचललं जाणं, त्याचं स्वर्गारोहण होणं ही एक अनन्य साधारण अशी घटना म्हणून उभी राहते। सुवर्तमानाचा शेवट तो त्याच घटनेने करतो आणि प्रेषितांच्या कृत्यांच्या लिखाणाची सुरुवात सुद्धा त्याच लिखाणाने केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते। जगातील एकमेव घटना की जी स्वतः शिष्यांनी पाहिली, जगातील एकमेव घटना की ज्या घटनेचा अनुभव स्वतः शिष्यांनी घेतला, त्यांचे विचार त्या ठिकाणी बदलले, त्यांची आकलन क्षमता त्या ठिकाणी बदलली, त्यांची असणारी मनोवृत्ती त्या ठिकाणी बदलली, त्यांच्या विश्वासामध्ये एक वेगळाच खंबीरपणा त्या ठिकाणी आला, सेवा कार्यामध्ये एक वेगळीच चकाकी त्या ठिकाणी आलेली आम्हाला दिसून येते। सेवा कार्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं सामर्थ्य आणि एक वेगळ्याच प्रकारची स्फूर्ती आम्हाला त्या ठिकाणी शिष्यांच्या कार्यामध्ये आम्हाला दिसून येते। आणि म्हणून ख्रिस्ताचं असणारं स्वर्गारोहण हे साधं सुद्धा नाहीये। ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला जर मार्मिक उत्तर जर काय आहे तर ते आहे ख्रिस्ताचं स्वर्गारोहण। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला पवित्र शास्त्रामधनं हे बघणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्र आम्हाला स्वर्गारोहणाविषयी आम्हाला त्या ठिकाणी काय सांगतात।
स्वर्गरोहण की जे ख्रिस्तासाठी अद्भुत आहे, स्वर्गरोहण की जे स्वर्गीय पित्यासाठी अद्भुत आहे, स्वर्गरोहण की जे शिष्यांसाठी त्या ठिकाणी अद्भुत आहे. आणि म्हणून जर ह्या लोकांसाठी, ह्या व्यक्तिमत्वासाठी जर ते अद्भुत आहे, तर ते मंडळी म्हणून विश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा ते अद्भुत आहे. आणि म्हणून आम्हाला पवित्र शास्त्रामधून ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आम्ही हेच बघणार आहोत की पवित्र शास्त्र स्वर्गरोहणाच्या संबंधामध्ये आमच्या संगती काय बोलतं. आणि सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला ही समजून घेणं गरजेचं आहे, ज्यावेळेस ख्रिस्ताच्या असणाऱ्या स्वर्गरोहणाच्या संबंधामध्ये अनेक भविष्यतज्ञ आणि ख्रिस्तानं देव केलेली जी शिकवण आहे ती आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आम्हाला त्या ठिकाणी आढळते. जे 2 शास्त्रभाग आम्ही वाचले, स्तोत्रसंहिता याचा 68वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 18व्या वचनामध्ये स्पष्टपणे स्तोत्रकर्ता ह्या असणाऱ्या असेन्शन विषयी किंवा या असणाऱ्या ख्रिस्ताच्या वर उचलल्या जाण्याविषयी, स्वर्गरोहणाविषयी आम्हाला त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आम्हाला दिसून येतं. स्तोत्र 68:18 मध्ये म्हटलेलं आहे, तू उच्च स्थानी आरोहण केले आहे, तू पाडाव केलेल्यास कैद करून नेले आहे, मनुष्यांमध्ये बंडखोरांमध्येही तुला नजराणे मिळाले आहेत, ह्यासाठी की हे परमेशा देवा तू तेथे वास करावा. त्याच्यानंतर स्तोत्रसंहिता याचा 110वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या पहिल्याच वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला ह्या असणाऱ्या स्वर्गरोहणाच्या असणाऱ्या भविष्यकथनाविषयी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी म्हटलेलं स्तोत्रसंहिता 110 आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसणारा ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि मग त्याच्यानंतर या 2 असणाऱ्या भविष्यकथनानंतर ज्यावेळेस आम्ही लूकऋत शुभवर्तमानामध्ये, योहानकृत शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस ख्रिस्ताची शिकवण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. लूकऋत शुभवर्तमानाचा 9वा अध्याय आणि त्याचं 51वं वचन, योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचं 62वं वचन, योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 28व्या वचनामध्ये आणि योहान 20:17 मध्ये आम्हाला येशू ख्रिस्ताच्या असणाऱ्या शिष्यांसंगती असणारं झालेलं जे शिक्षण आहे, जे शिक्षण ख्रिस्तानं या शिष्यांना देऊ केलं, ह्या शिक्षणाविषयी त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची वक्तव्य, त्याची वचनं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट जर आम्हाला या ख्रिस्ताच्या असणाऱ्या किंवा प्रभूच्या असणाऱ्या स्वर्गरोहणाच्या द्वारे आम्हाला काय शिकायचं आहे की पवित्र शास्त्र आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्टी आम्हाला हे करतं की ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणामुळे पवित्र शास्त्रातली भविष्यकथनं पूर्ण होताना आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं असणारं हे कार्य हे अद्भुत काय आहे, अलौकिक का आहे, कारण त्या ठिकाणी केवळ मरणाच्या द्वारे ख्रिस्तानं भविष्यकथनं पूर्ण नाही केली, त्याच्या जन्माच्या द्वारे ख्रिस्तानं भविष्यकथनं पूर्ण नाही केली, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे ख्रिस्तानं भविष्यकथनं पूर्ण नाही केली, पण स्वर्गरोहणाच्या द्वारे सुद्धा येशू ख्रिस्तानं भविष्यकथनं पूर्ण केलेली आम्हाला दिसून येतात. आणि म्हणून स्वर्गामध्ये जाणारा ख्रिस्त या काळामध्ये सुद्धा की ज्याची भेट स्वर्गीय पित्यासंगती होत आहे, त्याची भेट काही काळानंतर स्वर्गीय पित्यासंगती होणार आहे. जाता जाता सुद्धा पवित्र वचनातली असणारी देव केलेली जी भविष्यकथनं आहे ती कशी पूर्ण होतील ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करणारा हा ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त स्वर्गारोहणाच्या असणाऱ्या त्या कार्यामध्ये असताना सुद्धा, त्या असणाऱ्या गोष्टीमध्ये तो जात असताना सुद्धा स्वर्गीय पित्याची असणारी त्या वचनामध्ये असणारी भविष्यकथनं कशी पूर्णत्वास जातील याच्याकडे त्याचं बारकाईने तो स्वतः लक्ष देत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या असणाऱ्या स्वर्गरोहणाच्या संबंधाने शिकवण त्या शिष्यास देताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. ख्रिस्ताच्या असणाऱ्या शिकवणीच्या द्वारे आणि ख्रिस्ताच्या ह्या असणाऱ्या कृतीच्या द्वारे आम्हाला पवित्र शास्त्रातली भविष्यकथनं पूर्ण झालेली त्या ठिकाणी दिसून येतात. जसं ख्रिस्ताच्या जन्मानं, मृत्यूनं, पुनरुत्थानानं
भविष्यकत्न पूर्ण झाली, तसंच त्याच्या स्वर्गारोहणामध्ये सुद्धा आम्हाला पवित्र शास्त्रातली भविष्यकत्न पूर्ण झालेली त्या ठिकाणी दिसून येतात. देवाचा एक सेवक त्याच्या एका लिखाणामध्ये म्हणत असताना म्हणतो, येशू केवळ पृथ्वीवर देवाच्या अति उच्च निर्मितीची काळजी घेत नाही, तर तो स्वर्गातही पित्याच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी रदबदली करत असताना व जागा तयार करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. कारण ही एक संकल्पना नाही, ही एक दंतकथा नाही, किंवा ही एक कुठली तरी वेगळ्या प्रकारे गुंफलेली एक काहीतरी कहाणी नाहीये. ही सत्य घटना आहे. ख्रिस्त देहधारणेने ज्याप्रमाणे या भूतलावर आला, तो गौरवी शरीराने उठवला गेला आणि तो त्याच प्रकारे स्वर्गामध्ये जात असताना तो त्या ठिकाणी दिसला. कारण आम्ही प्रेषितांची कृत्याचा 7वा अध्याय आणि त्याच्या 56व्या वचनामध्ये आम्ही जर पाहिलं तर ज्यावेळेस स्तेफनाला दगडमार होते त्यावेळेस स्वतः स्तेफन जे विजन त्या ठिकाणी पाहतो, जे समोरासमोर गोष्ट पाहतो, त्याला पित्याच्या उजवीकडे उभा असलेला ख्रिस्त त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून ख्रिस्ताच्या या स्वर्गारोहणाच्या द्वारे आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्ताने या त्याच्या कृतीच्या द्वारे पवित्र शास्त्रातली भविष्यकत्न पूर्ण केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये होत असताना दिसून येतो, जसा त्या काळामध्ये शिष्यांच्या जीवनामध्ये तो परिणाम झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून आला. आम्ही जर लूक सुवर्तमान ह्याचा असणारा 24वा अध्याय आणि पहिले शेवटचे त्याचे असणारे 50 आणि 50 ते 53 वचनं जर आम्ही त्या ठिकाणी वाचले तर आम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतं. ती वचनं येण्याप्रमाणे आहेत. लूक सुवर्तमान 24वा अध्याय 50 ते 53. त्या ठिकाणी म्हटलं, नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने येरुशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुसरी महत्वाची गोष्ट जर येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाच्या संबंधाने आम्हाला जर काय शिकायला मिळत असेल तर ती ही आहे की ख्रिस्ताच्या शिष्य जे आहेत, की जे शिष्य एकेकाळी ज्यावेळेस त्यानं भविष्यकथन मरणाचं केलं, ज्यावेळेस त्यानं सांगितलं की मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी पाठवतो, तो तुम्हाला सर्व सत्यात नेईल, मी तुमच्यासाठी थोडा काळ ह्या ठिकाणी आहे, मग तुम्ही मला पाहणार नाही, ही वक्तव्य ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने शिष्यांसाठी केलं, साहजिक आहे शिष्य त्या ठिकाणी घाबरले, शिष्य चिंताग्रस्त झाले, शिष्य निराश झाले. आणि अशा काळामध्ये असताना आम्हाला आता देवाचं वचन लूक 24:50-53 मध्ये सांगतं, 50 ते 53 मध्ये सांगतं की ज्यावेळेस ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होत आहे, शिष्यांची असणारी कृती एकदम आम्हाला बदललेली दिसून येत आहे. आणि ह्याचं कारण आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्त योहानकृत सुवर्तमानाच्या 13व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस तो मला वाटतं 31, 32 आणि 33व्या वचनामध्ये ज्यावेळेस तो म्हणतो की मी आता तुम्हाला सोडून जाणार आहे, वियोगासमयीचे असणारे जे उद्गार आहेत की जे त्या ठिकाणी तो नवीन आज्ञा सुद्धा ज्यावेळेस देतो, या सर्व असणाऱ्या गोष्टीमध्ये तो हे सांगतो की आता थोडाच काळ मी तुमच्या संगती आहे, मग तुम्ही मला पाहणार नाही. साहजिक आहे, हे सर्व शिष्य त्या ठिकाणी चिंताग्रस्त झालेले आहेत, काळजीत पडलेले आहेत. पण त्याच्यानंतर जर आम्ही योहानकृत सुवर्तमानाच्या 13व्या अध्यायानंतर 14, 15, 16 आणि 17 ह्या अध्यायांकडे जर आम्ही पाहिलं तर जो कैवारी त्यांच्यामध्ये येणार होता, जो त्यांना सर्व सत्यामध्ये नेणार होता, या कैवारीचं असणारं शिक्षण येशू ख्रिस्त देत असताना आम्हाला त्या ठिकाणी आढळत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे कार्य ह्या शिष्यांकडनं होणार होतं, जे अद्भुत कार्य ख्रिस्ताच्या जाण्याने आणि कैवारी येण्याच्या द्वारे जो कैवारी त्यांच्यामध्ये राहणार होता, म्हणजे जो पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये सदा सर्व काळासाठी राहणार होता, त्या पवित्र आत्म्याच्या असणाऱ्या मार्गदर्शनामध्ये त्यांना काय करायचं आहे, कसं कसं करायचं आहे, तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्यानंतर, तो तुमच्यामध्ये राहिल्यानंतर तो कसं तुम्हाला मार्गदर्शन करेल, या सर्व गोष्टींचं शिक्षण येशू ख्रिस्ताने भूतलावर असताना या शिष्यांना देऊ केलं.
आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला ते त्याच प्रकारचं शिक्षण, त्याच प्रकारचं असणारं अभिवचन येशू ख्रिस्त या शिष्यांना देत असताना त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. तो म्हणतो, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि ज्यावेळेस हे तो सांगतो त्यांच्या डोळ्यात देखत तो त्या ठिकाणी वर घेतला जातो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्या स्वर्गारोहणाच्या द्वारे शिष्यांची असणारी विचारसरणी बदलली, शिष्यांची असणारी कृती त्या ठिकाणी बदलली, ख्रिस्ताच्या शिष्यांची मानसिकता त्या ठिकाणी बदलली. एवढंच केवळ नाही तर जे शिष्य भिवून ख्रिस्ताला सोडून गेले होते ते पुन्हा एकवट झाले. स्वर्गारोहणानंतर त्यांचं अद्भुत कार्य प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आम्हाला दिसून येतं. ज्या पेत्राने ख्रिस्ताला नाकारलं तो पेत्र देवाचं वचन सांगण्यासाठी पहिल्यानं आम्हाला त्या ठिकाणी पेंटेकॉस्टच्या दिवशी उभा राहिलेला आम्हाला दिसून येतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाचा असणारा इम्पॅक्ट शिष्यांवर जो झाला तो अद्वितीय आहे आणि अलौकिक आहे. या स्वर्गारोहणासंगती आम्ही कुठलीच जगातली कृती कंपेअर करू शकत नाही किंवा त्याला साजेशी आणि त्याला पॅरलल असणारी दुसरी कृती या जगामध्ये ना आतापर्यंत झालेली आहे ना येणाऱ्या भविष्य काळामध्ये होणार आहे. एकच कृती आहे की जी ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आम्हाला झालेली दिसून येते आणि ते म्हणजे ख्रिस्ताचं स्वर्गारोहण. आणि जी धन्य आशा मला येणाऱ्या काळामध्ये जी मिळत आहे, जी धन्य आशा ख्रिस्त जसा वर घेतलेला आहे तसाच तो पुन्हा या ठिकाणी येईल यासाठी की आम्ही त्याच्या संगती सदा सर्व काळासाठी आम्ही त्याच्या संगती राहायला जावं. ही धन्य आशा आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताचं स्वर्गारोहण आमच्यासाठी एक अद्भुत, अद्वितीय आणि अलौकिक अशी एक कृती म्हणून, कार्य म्हणून त्या ठिकाणी आमच्या समोर उभं राहतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाच्या द्वारे शिष्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. आणि म्हणून जर आम्ही मार्क सुवर्तमानाच्या असणाऱ्या 16व्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला पुन्हा एक वार शिष्यांच्या जीवनामध्ये झालेलं कार्य आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. बघा, मार्क सुवर्तमान याचा 16वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये म्हटलेले, ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशूवर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता व घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करीत होता. हीच बाब आम्हाला लूक सुवर्तमानाच्या असणाऱ्या 24व्या अध्यायाच्या 50, 51, 52 आणि 53 वचनामध्ये सुद्धा आम्हाला ती दिसून येते. विशेष करून 52 आणि 53 मध्ये आम्हाला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. डॉक्टर लूक येण्याप्रमाणे म्हणतो, तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरूशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले. भिणारे शिष्य, चिंताग्रस्त असणारे शिष्य, एक वेळ ख्रिस्ताला सोडून गेलेले शिष्य पुन्हा एकवट झाले. स्वर्गारोहणाने काय केलं तर शिष्यांना पुन्हा एकवट केलं. स्वर्गारोहणाने काय केलं, त्यांच्यामध्ये एक वाक्यता आणली. स्वर्गारोहणाने काय केलं, त्यांना एका सामर्थ्याने आशीर्वादित केलं. स्वर्गारोहणाने काय केलं, त्यांचं असणारं विजन एक केलं. स्वर्गारोहणाने काय केलं, त्यांना देव केलेली आज्ञा त्यांच्या जीवनामध्ये एकच केली. त्यांचं विजन एक झालं आणि त्यांचं मिशन एक झालं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वर्गारोहणाचा, ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाचा इम्पॅक्ट शिष्यांच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. दुःखाचं असणारं परिवर्तन आनंदामध्ये झालं. ज्या ठिकाणी ते आशाहीन होते, एक धन्य आशा त्यांना प्रेषित 1:11 द्वारे त्या ठिकाणी मिळाली. आणि ती धन्य आशा काय होती प्रियांनो माहिती आहे का? प्रेषित 1:11 मध्ये म्हटलेले आहे, ते म्हणाले, म्हणजे देवदूत त्यांना म्हणाले, अहो गालिलकरांनो,
तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेलाय, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वर्गारोहणाच्या द्वारे आम्हाला एक धन्य आशा मिळते. मंडळीला ख्रिस्ताने एक धन्य आशा दिली, ती म्हणजे जसा तो गेलेला आहे तो तसा आम्हाला घेण्यासाठी परत येणार आहे. ही धन्य आशा आम्हाला त्या ठिकाणी दिलेली. आणि म्हणून ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाच्या द्वारे 3 महत्त्वाचे प्रतिसाद आम्हाला या शिष्यांच्या जीवनामध्ये दिसतात. एक म्हणजे शिष्य आनंदित झाले, शिष्यांना एक धन्य आशा मिळाली. आणि दुसरी गोष्ट, शिष्यांच्या जीवनामध्ये एक महान आज्ञेनं कार्य करायला सुरुवात केली, की जी महान आज्ञा आम्हाला मत्तई 28, 19 आणि 20 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते, की जी महान आज्ञा येशू ख्रिस्ताने स्वतः त्या ठिकाणी त्यांना देऊ केली. ख्रिस्ताचं स्वर्गारोहण प्रिय बंधू आणि भगिनींनो आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याद्वारे ख्रिस्ताने भविष्यकथनं पूर्ण केली. जाता जाता सुद्धा मंडळीची, शिष्यांची काळजी घेणारा ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. स्वर्गारोहणाच्या द्वारे त्याने कैवारी आम्हाला दिला. स्वर्गारोहणाच्या त्या असणाऱ्या अद्भुत कृतीच्या द्वारे तो आज आमच्यासाठी पित्याच्या उजवीकडे बसून रदबदली करत आहे. जो सन्मान त्याने त्या ठिकाणी सोडला, जो सन्मान आपला त्या ठिकाणी पित्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी सोडून तो आला, तो सन्मान पुन्हा संपादित करण्यासाठी ख्रिस्त त्या स्वर्गामध्ये पुन्हा एक वार विराजमान त्या ठिकाणी होत आहे. शिष्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाले. आणि मंडळी म्हणून आमच्या जीवनामध्ये स्वर्गारोहणाच्या असणाऱ्या या परिणामाने, स्वर्गारोहणाच्या असणाऱ्या या भविष्यकथनाने, स्वर्गारोहणाच्या असणाऱ्या या उद्देशाने आणि स्वर्गारोहणाच्या असणाऱ्या या महत्त्वाच्या बाबींना आमूलाग्र बदल केलेले आहेत. आणि माझा खात्रीचा विश्वास आहे, ह्या असणाऱ्या वचनाच्या द्वारे ते बदल, ती कृती, ती असणारी मानसिकता निश्चितच आम्हाला बदलणार आहे. शिष्यांना बदललं, शिष्यांची कृती बदलली, आज मंडळीला बदलणं गरजेचं आहे. काय आम्ही त्या धन्य आशेमध्ये, मंडळी म्हणून धन्य आशेमध्ये जगण्यासाठी आम्ही तयार आहोत का? मला अजूनही जाता जाता एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. संडे स्कूलमध्ये असताना आमचे शिक्षक किंवा जे गीत आम्हाला शिकवायचे, त्यांनी आम्हाला एक गीत शिकवलं होतं. आणि ते गीत हे होतं, स्वर्ग ऐसी सुंदर जगह मेरा यीशु रहता वहाँ शाप नहीं वहाँ भूख नहीं. काय प्रिय बंधू भगिनींनो, काय या स्वर्गाचे वाटेकरी होण्यासाठी आम्ही तयार आहोत का? येशू ख्रिस्त तर आज स्वर्गामध्ये आमच्यासाठी जागा तयार करत आहे. आणि एक धन्य आशा आम्हाला त्याने दिलेली, तो परत येणार आहे. कारण ह्या भूतलावर असताना तो योहान 14 मध्ये म्हटलेला आहे, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, ह्यासाठी की जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमची ही ऐहिक सियोन आहे. आमची खरी सियोन जर कुठली आहे तर ते आहे जे स्वर्ग आहे. आम्ही ह्या ठिकाणी काही क्षणाचे, काही दिवसांचे वाटेकरी आहोत. आमचं असणारं जर प्रमुख घर जर कुठं आहे तर ते स्वर्गामध्ये आहे. आणि म्हणून मी विनंती करेन, मी एनकरेज करेन की त्या स्वर्गाच्या वाटचालीसाठी, ज्याप्रमाणे ख्रिस्तानं स्वर्गारोहण केलं आणि आज तो आमच्यासाठी त्या ठिकाणी रदबदली करत आहे, त्या स्वर्गीय जीवनाचे वाटेकरी आपण होऊया. त्या स्वर्गीय राज्याचे वाटेकरी आम्ही होऊया. ख्रिस्त आमच्या समोर त्या ठिकाणी गेलेला आहे. आम्हाला एक दिवस त्या स्वर्गामध्ये जायचं आहे. तारण प्राप्त करूया, पापांची क्षमा येशूकडे मागूया, तारण प्राप्त करून त्या पवित्रतेमध्ये जीवन जगण्याचा कसोशीनं प्रयत्न करूया. यासाठी की ख्रिस्त आम्हाला म्हणतो की जिथं मी आहे तिथं तुम्ही असाल. प्रार्थना करू. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही पुन्हा एक वार तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जी धन्य आशा प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे स्वर्गीय जीवनाच्या संबंधाने तू आम्हाला दिलीस प्रभू, आम्ही त्याबद्दल तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान देतो. ख्रिस्ताच्या ह्या स्वर्गारोहणाच्या द्वारे भविष्यकथनं पूर्ण झाली प्रभू. जुन्या कराराने त्या ठिकाणी भविष्यकथनं केली, ख्रिस्ताच्या कृतीच्या द्वारे त्याचं समर्थन करण्यात आलं.
आणि प्रभू इतिहास हा त्याचा साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी उभा राहतो. आणि म्हणून प्रिय येशू ख्रिस्त, आम्ही आमच्या स्वतःला लीनतेने आणि नम्रतेने तुझ्या हातामध्ये देतो. मंडळीचा एक अविभाज्य घटक म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे लेकर होण्याचा जो अधिकार तू आम्हाला दिलास, मूल होण्याचा अधिकार तू जो दिलास प्रभू, त्याच्यामध्ये आम्हाला धन्य आशा तू हीच दिली की प्रभू, जिथं तू आहे तिथं आम्ही असावं. तू आज स्वर्गामध्ये आहेस आणि आमच्यासाठी जागा तयार करत आहेस. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. तू पुन्हा येणार आहेस प्रभू, तुझ्या मंडळीला घेण्यासाठी प्रभू तू पुन्हा येणार आहेस. आणि म्हणून प्रभू, आम्ही त्याच्यासाठी आमची तयारी करावी. ज्यावेळेस आद्य दिव्यदूताची वाणी होईल, देवाच्या तुतारीचा ज्यावेळेस नाद होईल, त्यावेळेस ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. प्रभू, या धन्य आशेबद्दल प्रभू आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. या वचनाच्या द्वारे प्रभू तू बोललास, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडलं आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्याने घेऊन ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर. तो बाप, पुत्र, आत्मा जाण, त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर इथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.